पिंजरा पिंजरा रे. काय झालं भाऊजी? एवढे अस्वस्थ का तुम्ही? मी कुठे ना, मी ओके. अच्छा ठीक आहे, मला वाटलं बरं वाटत नाही म्हणून. ठीक आहे चालेल. हे वहिनी वहिनी वहिनी, एक मिनिट. आई काय बोलली का मागाशी? कशाबद्दल हो? तेच ते वांग्याच्या भाजीबद्दल. नाही, त्याच्यानंतर काही बोलणंच झालं नाही. तुम्हाला काय वाटतं कोणी दिली असेल ती भाजी? मला असं वाटतं काय भाऊजी, मला कसं माहिती असणार? तुम्ही कोणाला सांगणार नाही ना? नाही सांगणार कोणाला, पण यांच्या समोर माझ्या पोटात काही राहत नाही. त्यांना सांगितलेलं चालणार असेल तर बोला. वीर दादाला माहितीच असणार ना, त्याच्याकडनं तिने डब्बा घेतला. भाऊजी नाही नाही, मला कळत नाही तुम्ही कोणाबद्दल बोलताय. अहो तीच ती बावळट सुपी. तर शहाणपणा करायचा तो करायचा, बरी लप्पाछप्पी करायची. मला हे खरंच कळत नाही काय करायचं. तर मला ना हिच्याशी वागावं कसं हेच कळत नाही. मम्मा माझा फोन का उचलत नाहीये? मामाने जर मला तिच्या प्रॉपर्टीतून वगळलं तर माझे हाल कुत्र्यासारखे होतील. तात्या मला घरात थारा देणार नाही. वीर मला कधीच किंमत नाही देणार. काय होईल माझ्या बाळाचं? आणि ओजस माझ्या बाळाचा बाप म्हणून योग्य नाहीये. मी नाही लग्न करू शकत त्याच्याशी. ज्या पद्धतीने त्याने सगळ्यांशी हात मिळवणं करून जो काय वागलाय ना, त्यानंतर मला नाही वाटत आता कोणी माझ्यावर विश्वास ठेवेल. ते ओजसकडे चाललोच आहे, तर जाता जाता डब्बा देतो असा विचार आहे. कुणाचा डबा आहे? सुफीचा. मग हसण्यासारखं काय त्यात? काही नाही, असंच. हो, काही नाही, काहीच नाही. ऍक्च्युली काल माझं आणि सुपीचं भांडण झालं आणि आज मी परत डब्बा द्यायला चाललो ना, म्हणून असते येते. अरे मी तर आपला डबा दिला होता ना, मग हा सुपीचा डबा तुझ्याकडे कसा काय आला? आणि नुसता डबा नाही तर डब्यातून वांग्याची भाजी दिली होती. अगदी भाऊजींना आवडते तशी. अच्छा, म्हणजे आपल्या डब्याबरोबर तिने तिच्याकडची भाजी दिली. मग वा, क्या बात आहे गजा. हे घे, धर पाणी पी. हे घे. हा, त्रास द्यायचा नाही. हा, एवढी कामं पडलेत अजून, सगळीच कामं करायची. चहा घेणार का? नको. माझ्यासाठी टाकलाच आहे मी चहा. आणि बाबा पण शेतावर गेलेत. तसाही तो वायाच जाणार आहे ना, म्हणून विचारते. नाही, ते माहितीच आहे. कालची भाजी पण वाया जाणार होती म्हणूनच पाठवली ना. हो, ती वाया जात होती ना, म्हणूनच घेऊन आले तुझ्यासाठी. आणि तू काय स्वतःला खूप मोठा महाराजा वगैरे समजतोस का रे, की तुझ्यासाठी मी खास भाजी वगैरे करून देईन? तू लाख करशील ग, पण मी खायला हवी ना. तशी हे गाढवाला गुळाची चव काय? बरोबर आहे, म्हणूनच तुला माझी किंमत कधीच कळणार नाही. तुझी किंमत अख्ख्या गावाला माहितीये. झालं, आयला मीच मूर्ख आहे. तरी मन 10 वेळा बोलत होतो की जाऊ नको जाऊ नको, पण आलो. जातोय मी आता, परत नाही येणार. कायमचा चाललोय. काय अशी बघतेस काय मार्के म्हशीसारखी? पिशवी घ्यायची होती. सुपी, जर का मला आधी माहिती असतं ना की तू इतकी चांगली भाजी करतेस, तर तुझ्याशी कधीच भांडलो नसतो. तुझ्यासाठी मी तुला हवी तशी भाजी बनवून देईन. पिंजरा